हॅलो, कशा आहात तुम्ही? तर आज मी इथे इडली, डोसा आणि सांबार या तिघांची रेसिपी तयार करणार आहे। आणि इथे इडली खूप सॉफ्ट बनून रेडी होणार आहे आणि डोसा सुद्धा खूपच क्रिस्पी आणि टेस्टी बनून रेडी होणार आहे। त्याचबरोबर सांबार सुद्धा खूपच चविष्ट बनून रेडी होणार आहे। आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळेल। तर इथे जास्त वेळ न वाया घालवता चला तर मग आपण फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी इथे मी मसूर डाळ घेतली आहे 2 कप आणि त्याला मी स्वच्छ 3-4दा पाण्याने धुवून घेतले आहे आणि त्यानंतर कुकर मध्ये टाकले आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद घातली आहे आणि कुकरचे झाकण लावून त्याला 2 ते 3 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला ते साइडला काढून ठेवायचं आहे। आणि इथे मी डाळी बरोबर राईस सुद्धा घातलेला, कारण की राईस सोबत सांबार खूप टेस्टी लागतो। तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस राईस आणि सांबार खाऊन पाहाल, खूपच टेस्टी लागतो। अशा पद्धतीने सांबार बनवला असता। तर नंतर इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं बटर लावून त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर घालून मी इडलीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून उकळून घेतलेले छानपैकी। आता इडली घातलेले स्टँड त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे आणि 20 मिनिटांनंतर आपण ते उघडून पाहणार आहोत। त्यानंतर इथे मी हिरव्या भाज्यांना कट करून घेतला आहे। भाज्यामध्ये मी बटाटो, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा आणि कद्दूचा वापर केला आहे। त्यानंतर कुकरमध्ये मी मोठा चमचाने 1 चमचा तेल घातले आहे आणि छोट्या चमचाने 1 चमचा जिरे आणि 1 चमचा राई घातली आहे आणि 1 कांदा पातळ शेप मध्ये कट करून टाकला आहे त्याच्यामध्ये आणि कढीपत्त्याचे थोडेसे पानं घातले आहे आणि त्याला आता आपण इथे मिक्स करून घेऊया छानपैकी। त्यानंतर याच्यामध्ये मी 3 छोट्या आकाराचे टोमॅटो कट करून टाकले आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि 2 चमचे आपण सांबार मसाला घातला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचे आहे आणि छानपैकी आपण इथे हे मिक्स करून घेणार आहोत। आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कट केलेल्या हिरव्या भाज्या ते सुद्धा याच्यामध्ये आपण टाकून व्यवस्थित त्याला सुद्धा परतून घेऊया। 1 मिनिट आपल्याला इथे छानपैकी भाज्यांना परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मसूरची डाळ शिजत घातलेली आधी ही डाळ आपल्याला याच्यामध्ये आता परतून झाल्यानंतर टाकायची आहे आणि या डाळीच्या भांड्यामध्येच आपण आणखी थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये टाकून घेऊया। आता इथे कुकरला झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर आपण कुकर साईडला काढून ठेवूया। तर आता इथे इडलीच्या भांड्याला सुद्धा आपण बाहेर काढून घेतले आहे। तर बघा इडली इथे आपली छानपैकी रेडी झाली आहे आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी सारखी सॉफ्ट आणि मऊ आपली इडली इथे बनून रेडी झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। तर सगळ्या इडल्या आपण इथे तयार करून घेतल्या आहे। आपण आता इडली स्टँड मधून ते काढून घ्यायचं आहे साईडला आणि चमच्याच्या सहाय्याने अशी पटकन इडली छानपैकी शिजल्या गेली तर पटकन निघते। आता कुकरचे झाकण काढून आपण डाळ बघूया। तर बघा इथे किती छानपैकी सांबारला उकळ आली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे शेवग्याच्या शेंगा घातल्या आहे। ते आधी घातले तर खूपच शिजून ते गाढ होतात, म्हणून मी थोडं शेवटी त्यांना घातलं आहे आणि आता 2 ते 3 मिनिट मी त्यांना फक्त इथे शिजवणार आहे। आणि आता 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर पहा इथे आपला सांबार बनवून किती छानपैकी बघताच खावं असं रेडी झाला आहे। तर इथे हे छानपैकी याचा कलर सुद्धा पहा तुम्ही किती छान याला रंग आला आहे। याच्यामध्ये जे आपण हिरव्या भाज्या घातलेल्या त्या सर्व व्यवस्थित आहे, जास्त शिजल्या नाही आहेत आणि इथे एकदम गाढ सुद्धा नाही झाला आहे। छानपैकी आपला सांबारची रेसिपी इथे रेडी झाली आहे। त्यानंतर इथे आपण आता डोसा बनवायला घेऊया आणि सांबार बरोबर डोसा हा खूपच टेस्टी लागतो। आणि त्यानंतर डोस्यावरती आपण थोडंसं बटर घालूया, कारण लहान मुलांना बटर टाकल्याशिवाय काही जास्त टेस्ट येत नाही आणि बटर टाकल्यास खूप जास्त टेस्टी लागतो डोसा अशा प्रकारे आणि लहान मुलं खूपच आवडीने खातात। तर त्यानंतर आता आपण हे डोसा पलटून काढून घेऊया ताटामध्ये साईडला। तर पहा किती छानपैकी एकदम क्रिस्पी असा लालसर रंग आला आहे डोस्याला आणि एकदम क्रिस्पी डोसा रेडी झाला आहे। आपण साईडला काढून ठेवूया। तर त्यानंतर आता पहा इथे डाळीमध्ये आपल्या भाज्या सुद्धा छानपैकी आहेत। आता आपण हे सर्व करून घेऊया बाउल मध्ये। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर का तुम्ही चॅनल वरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईबचे बटन क्लिक करून बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका। आणि आता आपण हे सांबार बाउल मध्ये काढून घेतला आहे। तर अशा प्रकारे आपले इथे इडली, डोसा, सांबार तिन्हीचे कॉम्बिनेशन खूप पाहायला छान दिसत आहे आणि खूपच छान याची चव सुद्धा लागलेली आणि खूप टेस्टी लागते हे खायला। तर पहा आपले इडली, डोसा, सांबारची रेसिपी बनवून छानपैकी इथे रेडी आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनलचे खाली दिलेले बटन सबस्क्राईबचे क्लिक करायला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असेच नवीन येणारे रेसिपीचे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही चॅनल वरती जाऊन माझे सर्व व्हिडिओ पाहू शकाल। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये लिहून नक्कीच पाठवा। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।